खारबाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो माहुल कोळीवाडा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. श्री गावदेवी क्रिकेट संघ दरण आयोजित गावदेवी चषकामध्ये तर तलोजा पोलीस स्टेशनचे आमचे पालवे साहेब आणि भुंडरे साहेब इथे आलेले आहेत. तर साहेब या, स्वागत आहे आपलं. पालवे साहेब आणि भुंडरे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. कल्पेश माहुलकर ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या वरतून टोलवलंय या बॉलला. चेंडू जाईल सीमा पार. माहुलगावची सुरुवात मात्र या षटकारानं. आक्रमक सुरुवात मात्र करण्यात आले. पहिल्याच बॉलवर मात्र ऋषभला अस्मान दाखवलंय. षटकारानं मात्र कल्पेश माहुलकरनं खातं उघडलंय 6 या धाबेनं. ऋषभ काठे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ध्रुवी बालाजी नरबाज खारबाव या टीम कडून मात्र पहिलं षटक टाकतोय. द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. परंतु यावेळेचा हा चेंडू ऋषभचा जाऊन सरळ पॅडच्या दिशेनं पॅडवर आदळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. दोनही चांगले संघ आहेत. भिवंडी परिसरामधील खारबाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज संघ टीम माहुलगाव. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू डीप मिड विकेट मधून फिल्डर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. महेश मांडवकर ऑन स्ट्राइक. चांगला चेंडू, लेंथ बॉल. ती शेकोटी समोर पेटवलेली आहे बघा, ती विजवा. तिथे लाईटची वायर आहे. तर सूचना आपल्याला, थंडी सर्वांना, आम्हाला पण लागतं, जरा विजवा कृपया करून प्लीज, कारण तिथे वायर वगैरे आहे. विजवा आपण. एज लागले आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार, चौकार. अष्टपैलू खेळाडू खारबाव टीमचा. आणि नेहमीच पाहायला गेलं तर भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये वर्चस्व राहतं या टीमचं. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी करताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. ऋषभ काठेच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. एकही गडी गमावलेली नाहीये. माहुल कोळीवाडा संघानं चांगली सुरुवात म्हणता येईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खारबावचा स्क्वॉड तुमच्या स्क्रीनवर. प्रणय असेल, पराग असेल, सूरज, महेंद्र, चेतन, करण, नितेश, अक्षय, वेदांत पाटील, मुनिश तरे,
सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील खारबाव टीम मधून. तर त्याची फाईट मात्र माहुल कोळीवाडा, ध्रुवी 11, नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. कालच या नावाची चर्चा मात्र उलवेन नोड मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली असेल, कारण जासई संघ मात्र त्यांनी पुरस्कृत केला होता. आणि काय दर्जेदार खेळ मात्र जासई संघाचा राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. धारावे टीमला मात्र त्यांनी सेमीफायनल मध्ये नमवलं होतं. आणि काल मात्र स्पॉन्सर नरेश ठाकूर सोनारपाडा ज्यांच्या नावाची चर्चा मात्र संपूर्ण उलवे नोड नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक खरं तर त्यांच्या मार्फत स्पर्धांमध्ये सुद्धा मारुती सिरीज साठी बाईक्स पुरस्कृत केल्या जातात. खास करून कल्याण डोंबिवली परिसरामधल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक देत असतात. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, उच्च मनाचं व्यक्तिमत्व, आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते दुसरं षटक घेऊन. पांडवकर यावेळेस मात्र पहा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ठेवला होता गलीमध्ये. चांगलं फील्ड त्या ठिकाणी. एक धाव येते महेशला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. 13 धावा पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचीच आहेत. मगाशी आपण पाहिलं 20 मिनिटांमध्ये झाली नव्हती बामणडोंगरी टीमला. मग 5व्या 20 मिनिटानंतर एक खेळाडूला आतमध्ये घ्यावं लागलं होतं आणि तो नियम मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये असणार आहे. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली लाईन आहे. इथून मात्र पाहायला तर अगदी थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांपासून. आणि या प्रयत्नामध्ये मात्र त्याला यश सुद्धा प्राप्त होतोय. डॉट बॉल अक्षय पाटीलचा. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. 8 फील्ड 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला दिसतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. अक्षयचा हा बॉल मिड ऑफच्या वरतून डोलवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून मात्र हा आणखीन एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप सुंदर खेळ करत असताना ज्या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेच्या धाबा हव्यात त्याच धाबांकडे लक्ष गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला होता आणि तिथून मात्र बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कल्पेश माहुलकर यांच्या बॅट मधून येतोय चौकार. पहा अगदी स्टंप लाईनला येऊन जागा बनवली आणि तदनंतर मात्र चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळते स्ट्रोक मध्ये. चेंडू फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं जाईल. 4 धावांकरता टीमची टोटल माहुल कोळीवाडा संघाची 23 रन्स ऑन बोर्ड नाव. दुसरं षटक सुरू आहे. अक्षय पाटीलच्या या ओव्हरमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्यामुळं पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा आता मात्र जमवत असताना बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र समोर खेळला हा फटका. फ्रॉंग ऑफच्या दिशेमध्ये सिंगल येत आहे. एकेरी धाब्यानं कट करायचा होता परंतु टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाही. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाईल. आतापर्यंत 24 धावा. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. खोदून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल चाललाय. पहिली धाव वेगानं. दुसऱ्यासाठी प्रयत्न इथे पाहूया. कदाचित इथे दुसरीही झाली कंप्लीट. या 2 धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सलामी वीरांमध्ये. पहा वेगवान धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. पहिली धाव जेव्हा तुम्ही वेगाने पूर्ण करताना तेव्हा कुठेतरी संधी असते दुसरी पूर्ण करण्याची. हा थ्रो पहा कलेक्ट करता आला नाही आणि त्याच कारणास्तव इथे पाहायला गेलं तर एक फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या स्वरूपात. महेश मांडवकरला मात्र बाद करता येऊ शकलं असतं परंतु इथे नाही. बॉल मिळालाच नाही हातामध्ये आणि हातानच बेल्स मात्र ऑफ केल्या होत्या. हॅलो बघा आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा तिथे पेटवलेले आहे. कृपया करून ती विझवायची आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे.
कारण तिथे केबल्स वगैरे आहेत, जेणेकरून कोणता प्रकार घडू नये याची दक्षता घ्या. आणि बऱ्याच वेळेला शेगोडीचा धूर सुद्धा मैदानामध्ये येत असतो, खेळाडूंना सुद्धा त्रास होतो धुराचा. बऱ्याच वेळेला धूर वर गेल्यानंतर झेल टिपणं सुद्धा कठीण होतं, कारण नाईट स्पर्धांमध्ये जेव्हा चेंडू वर जातो तेव्हा जजमेंट तितकंही मिळत नाही. चला, थँक्यू सो मच. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13च्या सरासरीनं 26 धावा. 26 स्पीडअप करत राहा प्लीज. 20 मिनिटांमध्ये कारभाव टीम तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत, अन्यथा एक फिल्डरला तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. सलामीची जोडी सुरक्षित आहे. ही जमेची बाप मोठा संघ आहे माहुलगाव. पहिल्या फेरीमधील 6वी मॅच आपण पाहत आहे. ऋषभ काटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. 26 धावा आल्यात पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये, त्यामुळे इथे ही भागीदारी मात्र एक अभेद्य व्हायला लागली आहे. हा हेलिकॉप्टर उडवला, यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अलगद झेल टिपतोय. पहिला धक्का ब्रेक थ्रू मात्र दिलाय ऋषभ काटेनं. फर्स्ट विकेट डाऊन, सोडावा लागेल क्रीज. कल्पेश माहुलकर एक चांगल्या इनिंगचा यावेळेस मात्र होतोय खात्मा. पहिला धक्का 26 या धावसंख्येवर चांगली भागीदारी होऊ पाहत होती, परंतु या भागीदारीला मात्र रोख दिलाय स्ट्रायकर बॉलर ऋषभ काटेनं. आणि पहिला चेंडूवर मात्र फार महत्वपूर्ण सफलता त्यांना अर्जित केली. विनॅट नंबर 3 मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील एक दिग्गज फलंदाज मंगेश वैती तिसऱ्या स्थानावर. मोठं नाव. आणि नेहमीच पाहायला गेलं तर मंगेश वैती जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो, बऱ्याच वेळेला त्याची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक मात्र मैदानावर खरं तर वाट पाहत असतात. अनेक प्रेक्षक वर्ग तेवढाच लाईव्हच्या माध्यमातून मात्र मंगेश वैतीची बॅटिंग पाहायला मात्र त्यांना आवडते. विक्रोली या व्यावसायिक प्रतिनिधी संघाकडून मात्र हा प्रतिनिधित्व करतोय. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर चमकदार कामगिरी करत यशाची सगळी शिखरं गाठलेत या खेळाडूनं. पाहूया मंगेश वैती पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना खुश करणार का. पहा हा फटका ऑफ ड्राईव्हचा स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. मंगेश वैती यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आल्या पावली माघारी परतवले. ऋषभ काटेला मात्र मिळते ही दुसरी सफलता. आता थोडा जल्लोष पाहायला मिळतोय तो ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव टीमचा. लगातार 2 धक्के मात्र दिलेत आणि सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाची विकेट खारबाव टीमने आपल्या नावावर केले. खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडू दिला नाही, शून्यावर मात्र परतवलंय ते मंगेश वैतीला. बिग अचिव्हमेंट, मोठी सफलता मात्र मी तर म्हणेन खारबाव संघासाठी. कारण मंगेश वैती एवढा स्वस्तात बाद होणारा फलंदाज नाहीये, परंतु त्याला मात्र परतवलंय. पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केला. ते पहा चांगला झेल. सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव 2 झेल मात्र त्याने त्या क्षेत्रामध्ये टिपलेत आणि नक्कीच क्रेडिट द्यावं लागेल गोलंदाज ऋषभला सुद्धा. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. पाठोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सफलता. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 26 धावा आल्या होत्या आणि याच 26 धावांवर मात्र स्कोर अडकलाय. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ध्रुवीय संघाचे पुरस्कर्ते नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा यांच्या वतीनं मात्र पाहूया ऋषभ काटे इथून मात्र विकेट हॅट्रिक नोंदवेल का. इट्स अ हॅट्रिक बॉल. नवीन फलंदाज गणेश पाटील डावखुरे हाताचे फलंदाज. अपील पाहायला मिळतोय, जोरदार अपील मात्र या ठिकाणी, परंतु नाही, पंचांनी नाही ऍक्सेप्ट केली अपील. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगली बॉलिंग स्कोर आता मात्र कंट्रोल मध्ये पाहायला मिळेल.
कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 26 होत्या, त्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. ते ऋषभ काटे या गोलंदाजीने आणि आपल्या गोलंदाजीतली चुणूक मात्र क्रीडा रसिकांना दाखवून देतोय. पहा थोडासा फाईन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. अंपायर सुनील पाटील सरांनी मात्र इशारा दिला. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27-27. आजच्या रात्रीमध्ये 79 धावांचा सुद्धा यशस्वी पाठलाग झालाय. भूषण तुर्वे संघानं मात्र तो पाठलाग केला होता. लोवा फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, नाही मिळणार रन. हे षटक मात्र थोडस मित्र म्हणेन टेन्शन वाढवणारं ठरलंय माऊल कोळीवाडा संघासाठी. कारण बिलकुल धावा येताना दिसत नाहीत या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या ऋषभ काटेच्या, परंतु हे षटक आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त एकच धाव आले आणि तीही व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव काढलेत ते ऋषभ काटेनं. बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र पॉइंटला बीट करत बॉल चाललाय. कबा पॉइंटचा डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता दुसरी धाव कंप्लीट करण्याचा. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 29 या आकड्यावर. 29 धावा. गणेश पाटील एका बाजूला, महेश मांडवकर आहेत दुसऱ्या बाजूला. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. 29 आतापर्यंत धाव फलकावर. एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का शेवटच्या बॉलवर. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलंय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पहा वेगानं त्या ठिकाणी झेल टिपलाय. सूरज पुन्हा एकदा येतोय आणि तिसरा झेल या षटकामध्ये ऋषभ काटेच्या गोलंदाजीवर. कम्मालीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालंय. फलंदाज होईल बाद. गणेश पाटीलच्या स्वरूपामध्ये लागलाय हा तिसरा हादरा टीम माहुलगावला. तीन फलंदाज बाद केले ते ऋषभ काटेने या षटकामध्ये. पहा थोडासा लोवर फुल टॉस बॉल लिफ्ट केला होता आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी ऑन साइडला मिड विकेटला बराच अंतर कापला होता. पहा शेवटपर्यंत मात्र बॉलवर नजर. सूरज पाटील या ओव्हरमध्ये तिसरा झेल टिपलाय त्यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आता मात्र पूर्ण नियंत्रणामध्ये धावसंख्या आणले ती ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव संघानं. 29 धावा झाल्यात माहुलगावच्या. 3 फलंदाज मात्र गमावलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करत राहा टीम खारबाव. नरेश ठाकूर साहेब सोनारपाडा ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव. बराच दूरवरून हा संघ मात्र स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज पाटील. 29 धावा झाल्यात. आतापर्यंत माहुलगावची बॉलिंग फार सॉलिड आहे, परंतु त्यासाठी पाठबळ द्यावं लागेल. इथून मात्र धाबांचं 50-55च्या आसपास ही धावसंख्या गेली. चांगली टक्कर देईल खारबावला सुद्धा. कारण बऱ्याच वेळेला गोलंदाजांनी मॅचेस जिंकवल्यात या माहुल कोळीवाडा संघासाठी आणि त्याचमुळे नेहमीच गोलंदाजी खरं तर या संघाची पाहण्यासारखी अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळाले. क्रॉस बॅटेड हा फटका ऑन साइडला उंचावरून मारलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. उत्तुंग असा षटकार. समोर दिला होता आणि पुढ्यात आलेला चेंडूवर मात्र घाव घातल्याशिवाय नाही राहणार. मांडवकरच्या बॅटमधून मात्र या षटकारानं स्कोर पुढे नेत असताना जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. 35 धावा. आता थोडस गेअर शिफ्ट केलाय कारण मागच्या षटकामध्ये बिलकुल धावा आल्या नव्हत्या आणि त्याचमुळे इथून पाहायला गेलं तर या गोलंदाजावर सूरज पाटीलवर मात्र आक्रमणाला सुरुवात केली. हे होणार होतं. कोणत्या तरी एका गोलंदाजाला मात्र आक्रमण होणार हे ठरलेलं आहे आणि इथून मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 35. सूरज पाटील पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र स्विच केलाय. वाडे शॉट. कम्मालीचा फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. यस पंचांचा इशारा. इट्स अ 6 रन. हॅलो. तर RMSK YCC मुरबी आणि चेंज द गेम वडवली
या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेचच टॉससाठी यायचं आहे. बॅट स्विंग पहा किती होता, फास्टली पटकन स्वीज झाला होता आणि तेवढाच वेगानं कमालीचं टायमिंग. व्हेरी फ्लॅट हिट, जमिनीला समांतर हा फटका पाहायला मिळतोय. 6 धावांकरता लगातारचा दुसरा षटकार. सूरज पाटील वर 2 षटकार ठोकलेत आणि या रात्रीमध्ये मात्र महेश मांडवकर थोडीशी झोप उडवतोय खारबाव टीमची, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये कंट्रोल झाला होता, परंतु आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला उसळी पाहायला मिळते. टोटल जाऊन पोहोचले ते 41, 41 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुढे आला होता यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला बॉल स्टॉप केलाय. कडे पहा, प्रयत्न चांगला होता मांडवकरचा, मिड ऑफ बीट करायचा होता, बॉल लॉंग ऑफला गेला असा, पाठीमागे फिल्डिंग नव्हती आणि त्याच प्रयत्नामध्ये अगदी समोर फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल आले. 42, 42 धावा. कल्पेश वैती आहेत सिनियर खेळाडू या टीमचे. सूरज पाटील, सूरजचा हा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक धाव, धावसंख्येमध्ये भर. चांगले सामने आज मात्र रंगलेत ते श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषकामध्ये. यानंतर तुम्हाला RMSK YCC हारशाली 11 मोरबी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई जी असेल ती चेंज द गेम वडवली ब संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर तुर्भे दारावे ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि तदनंतर मात्र पामनडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ खेळेल अशा लढती. त्यामुळे आज 12 संघ, एकापेक्षा एक सरस संघ आज मात्र उतरवलेत त्या आयोजकांनी. पहा, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चांगली फील्ड. इथे मात्र धाव घ्यायची की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये अखेरीस मात्र धाव पूर्ण केली ती महेश मांडवकरनं. थोडीशी उसळी पाहायला मिळाली. अगदी पाहायला गेलं तर शरीराला चाटून हा चेंडू गेला. बिलकुल धावण्याची इच्छा नव्हती, परंतु कल्पेश वैती जसे धावले तदनंतर मात्र प्रयत्न केला महेश मांडवकर आणि धाव कंप्लीट केले. आतापर्यंत 44 धावा धाव फलकावर आहेत. कल्पेश वैती रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चांगला चेंडू कुलबट टप्प्याचा पाहायला मिळाला सूरज पाटील यांचा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 3 बाद 44 धावा. चला, जास्त एकत्रित येऊ नका, रात्रीची स्पर्धा आहे. अनाउन्समेंट मात्र वारंवार होतील. ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव टीम. चला, टीम मीटिंग अलाउड नाहीयेत रात्रीमध्ये. पटकन निर्णय घ्या 1-2 खेळाडूंनी आणि बाकी पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. नितीनजी गणी साहेबांचा आज वाढदिवस. या स्पर्धेचे दमदार आयोजक. नुकताच त्यांचा वाढदिवस केक कापून या मंचावर मात्र सेलिब्रेट करण्यात आलाय स्पर्धेच्या पहिल्याच रात्री. एक चांगली स्पर्धा खरं तर ते घेऊन आलेत आपल्यासाठी आणि खास करून 12 संघ. मगाशी आपण पाहिलं कॅप्टन पामनडोंगरीचे तेजस मात्रे यांनी सांगितलं की ए लॉट्स मध्ये संघांना तयार करणं सध्याच्या घडीला साधी गोष्ट नाहीये, कारण 8 संघ सुद्धा होताना अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्रीमध्ये 1-2 संघ मात्र मागे जातात, एक्झिट घेतात. रात्रभर पुन्हा आयोजकांना फोन करून खरं तर अनेक संघांना तयार करावं लागतं, पॅकर्सना फोन करावे लागतात, तेव्हा कुठे संघ तयार होतात. इथे पहा 12 दिग्गज संघ उतरवलेत. ते आमचे आयोजक शिवाजी पाटील साहेब असतील, निलेश पाटील साहेब असतील, नितीनजी केणे असतील, नेहाळ ठाकूर असतील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ धरणा त्यांच्या माध्यमातून मात्र आज वेगळी पर्वणी नवीन वर्षाला तुम्हाला चाखायला दिली. आजच्या रात्रीमध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या सामन्याचा लाईव्ह कव्हरेज पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सव्या पुन्हा एकदा शेवटच्या षटकाकडे 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील.
पहिला बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र हा फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करतोय. मांडवकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. चांगला पूल पाहायला मिळाला. ग्रीचच्या तर- खोलीचा वापर केला होता. साईस 11 खारबाव संघ इथे खेळतोय. तर खारबावचे आमचे मित्र स्वप्नील म्हात्रे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आणि खारबाव संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद स्वप्नील दादा, तुमचं देखील स्वागत आहे. एवढ्या रात्रीमध्ये देखील या सामन्याचा आनंद ते घेतात. षटकाराच्या साहाय्यानं अर्धशतक धावफलकावर माहुलगाव संघाचं 50 धावा कंप्लीट करत असताना आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 5 बॉल मध्ये 8 धावा आल्या 60च्या आसपास. तर नक्कीच मी तर म्हणेन माहुलगावकडे बॉलिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे आणि त्या जोरावर मात्र धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न मात्र करतील. त्यामुळे इथून नितेश पाटीलला उर्वरित चेंडूंमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. ओव्हर द स्टंप्सना आलाय, बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये, जास्त उंच गेलाय. मांडवकरचा हा बॉल जास्त वर गेला होता आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते. कमबॅक करत असताना गोलंदाज नितेश पाटीलनं मात्र मिळवले महत्वपूर्ण सफलता. ज्या खेळाडूंना मात्र या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या, 11 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान दिले, 3 षटकार आणि 1 चौकार मारत, त्या महेश मांडवकरला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो गोलंदाज नितेश पाटीलनं. हर्षद माहुलकर नवीन फलंदाज केपटीकडे. इथे सुद्धा प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये, टायमिंग नाही जुळलं. उपस्थित खडू आलाय, ते आपण थोडाच वेळ टॉस करूयात. 4 षटकांची मॅच असेल. सॅम बी फास्ट. चला आपण टॉस करूयात दादाच्या शुभास. बिकॉज दादाच्या शुभास आपण टॉस करतोय आणि 4 षटकांची मॅच असेल. आजच्या रात्रीतील अजून एक मोठी लढाई आपल्या भेटीसाठी येते. दोन्ही हँडसम कॅप्टन आहेत. एका बाजूला सॅम आहे, एका बाजूला ऋतिक आहे. आपण दादाच्या शुभास टॉस करूयात. 4 ओव्हर मॅच. कधी बॉल हरवला शेवटपर्यंत नवीन कंपल्सरी चेस. वडोलीचे कॅप्टन कॉल करतील. हेड्स अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय टीम मुरबीनं. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फा विजय मिळाला, चांगली बॅटिंग राहिली. आता समोर तुला माहिती आहे नेहमीच ज्या टीमने एक कडक टक्कर दिली आहे वडवली ब. निर्णय काय? गोलंदाजी करू आम्ही. 4 षटकांची मॅच. मागच्या मॅच मध्ये फिरकीचं आक्रमण प्रभावी राहिलं. आता वडवली ब समोर
खारबाव या संघासमोर पाहूया हॅलो. कशा पद्धतीनं हे लक्ष्य पूर्ण केलं जाणार. तर खारबावचे गुरुशेट अँड कंपनी हे सर्व सामन्याचा आनंद घेतात. तर त्यांच्याकडून देखील साई सिल्वन खारबाव संघाला शुभेच्छा आहेत. आणि आमचे स्वप्नील म्हात्रे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात खारबावचे. यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. बरेच प्रेक्षक ऑनलाईन आहेत. सर्वांचा मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. दीपक. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी आणि जशी होईल इनिंगला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेमधील एक नामवंत समालोचक ओमकारजी शेट्टे वाकणे यांचा आवाज. चला बॉल द्यायचे आहेत. फॅन बेस मुवमेंट ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत होता. प्रणय पाटील आणि करण पाटील मैदानावरती आला. अशाच मुवमेंटसाठी तर प्रत्येक खेळाडूचं करिअर सुरू होतं. दिस इज ड्रीम मुवमेंट फॉर करण पाटील. ओपनिंग पे मैदानावरती आली आहे. 5 ओव्हर 65. आज मुंबईतली टीम माहुलगाव कोळीवाडा मुरबाडला उतरली. भिवंडीतली टीम मुरबाडला गाठली आणि तिकडे लढाई झाली खारबाव विरुद्ध माहुलगाव आणि तिकडे जिंकला माहुलगावचा संघ. आता पीट काय होती दोन्ही टीम्सला माहिती आहे. धुतलं दोन्ही टीम्सनं बॉलर्सला आणि तिकडे जिंकला माहुलगाव. आज पुन्हा एकदा दोन्ही टीम्स 6 तासानंतर पुन्हा एकमेकांच्या विरुद्ध आल्यात आणि इथे झालेत 5 ओव्हर 64. 65 धावेचं लक्ष्य मैदानावरती उभारण्यात आलं. टीम माहुलगाव कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव. प्रतिस्पर्धी टीमला जिंकण्याची हवा देखील न लागू देणारं गाव खारबाव. त्या टॅग लाईन वरती आज खारबावचं राज्य पाहायला मिळेल का की अगेन्स्ट माहुलगाव 65 एक लुडी क्लामटला या ठिकाणी डिफेंड करून विजयाचा अकाउंट ओपन करेल. नरेश दादा ठाकूर सोनापाडा त्यांनी पुरस्कृत केलेला संघ खारबाव. आताच त्यांनी पुरस्कृत केलं होतं उल्वे नोडला. नंदाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तरघर आयोजित मॅट्रिक्स ट्रॉफी चॅम्पियन झाली टीम जासई याच नावानं. आणि आज मैदानावरती उतरली आहे टीम ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव या नावानं. दोस्तीच्या तुलनेतील एक दिलदार अशी असती आणि ते देखील मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे नरेश दादा आपलं या स्पर्धेच्या वतीनं. माहुलगाव कोळीवाडा इन ऍक्शन. हॅट्स ऑफ माहुलगावच्या क्रिकेटला. आज डेडिकेशन क्रिकेटसाठी माहुलगावनं दाखवलं. सकाळी 6:30 माहुलगावनं ही टीम निघाली. बरोबर 9:48 कॅप्टन पोहोचला बदलापूरला मानकिवलीच्या टॉस बॉक्स मध्ये. तिथे आला पराभव. त्यानंतर ही टीम पोहोचली मुरबाड. तिथनं मुरबाड जवळजवळ 40 किलोमीटर आणि तिकडनं टोल नाक्याचं मैदान जवळजवळ 65 ते 70 किलोमीटर. म्हणजे आज जवळजवळ मुंबई ते बदलापूर, बदलापूर ते मुरबाड, मुरबाड ते आज त्यांनी गाठलं रायगड. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या माहुलगाव टीम साठी. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही उतरतो. माहुलगाव कोळीवाड्याच्या नावासाठी कॅचचा कॉल ड्रॉप. याचं कारण थोडासा स्टायलिश झेल पकडायचा होता. आधी डोक्यावरची कॅप खाली टाकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच समोर कॅरी करायचे. मंगेश वैद्य देखील तोच सांगतो. इझिली टेकन करायचं होतं. थोडा एक्स्ट्रा एफर्ट हवं होतं. तिथे एक्स्ट्रा स्टाईल आली कदाचित. आणि महेश मांडवकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सुटलाय झेल पहिला आणि जीवनदान कुणाला मिळाला. नुकतंच ज्या प्लस सोबत त्याचा एक फॅन येऊन सेल्फी घेऊन गेला. अरे काय दमखामा या खेळाडूच्या नावामध्ये. मला आठवतं वांगणीचं मैदान ज्यावेळी पहिल्यांदा खारबावला मी इन्व्हाइट केलं याच करांना झळकावलं होतं अर्धशतक. प्रणयसाठी लोवा फुल टॉस अराउंड लेग बोल्ड करायचं होतं. डावा स्टिकच्या बाहेर अंपायर सुनील पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक भाऊ सध्या मैदानावरती अंपायरिंग करतोय. एक भाऊ सध्या कॉमेंट्री क्षेत्राच्या माध्यमातून अनेक हजारो मनावरती राज्य गाजवतोय.
असा पाटील परिवार मुरबी गावचा. नेक्स्ट मॅच मुरबी इन ऍक्शन पण बॉल तयार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर समोरून वळण घेत असताना चेंडू जातोय अडीकणी डॉट. माहुलगाव कोळीवाडा की ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव, कुठे जाईल विजयाचा आनंद. आणि एकाच दिवसामध्ये 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध फटका क्वालिटी आहे. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटिंग ट्रॅक वरती कोण आलाय माहिती आहे माहुलगावला. भिवंडीला खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील त्याच्या बॅट मधून आलाय. खारबाव ब्रँडेड एक खणखणीत षटकार. ग्रेट शॉट. आपलं नाणं कसं खणखणीत वाजतं हे सांगत असताना प्रणय पाटील पॅड वरती आदळला. हलकस अपील, रनआउटचा कॉल. वेळेवरती नकार प्रणयनं दिला. वेळेवरती पकडायचं, वेळेवरती कुठे सोडायचं, कुठे नकार कुठे होकार, या 4 गोष्टी आयुष्यामध्ये कळाल्या की लाईफ मधलं अर्ध टेन्शन कमी होतं. स्कोर कार्ड वरती रन्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. 9 झालं. आठ धावा आहेत धावफलकावर. मागचा डॉट बॉल, रन्स नाहीये. कार्टून पण म्हणेल अभी ठीक कर देतो. टायमर ऑन. लक्षात घ्या विथिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकायचे आहेत मैदानावरती षटक. ती म्हणजेच 4 25 मिनिटांमध्ये संपवायचे 5. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा देखील आत आला. कमी गतीनं टाकला होता. 65चं लक्ष आणि सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकात अगदी आतापर्यंत थांबवून ठेवलंय. स्कोर कार्ड वरती रन्स 8, 1 बॉल बाकी अजूनही. आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती जर 4 किंवा 6 आला तर मॅच ऑन. खारबाव पुन्हा एकदा करेल मैदानावरती कमबॅक. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा देखील बोलू लागतात. मग आज सिद्ध करायचं, स्वतःला प्रसिद्ध करायचं. फाइट फॉर युअर प्रेस्टीज, फाइट फॉर युअर टीम, फाइट फॉर युअर विक्ट्री. लाईन चांगली आहे. कदाचित डावा स्टिकच्या बाहेर आहे का? हो. अंपायरचा इशारा थोडाच वेळात या ठिकाणी येतोय. अंपायर सांगतात की बॅटिंग फेवर डिसिजन जाईल, कारण बॉल टाकल्यानंतर अंपायरच्या समोर येऊन गोलंदाज उभा राहिला. मग अंपायर करणार काय? आणि त्यामुळे हा चेंडू जाईल डॉट. आणि जे अपील हलकस काही काळ सुरू होतं ते मैदानावरती आपण पाहताय गेला असता निर्णय. 100% गेला असता बॉलरच्या बाजूनं. बट तुम्ही बॉल पिच केल्यानंतर सरळ अंपायरच्या समोर आलात. माहिती आहे माहुलगावला. आणि अगदी मंगेश वैती हे ते नाव जे अमोल म्हात्रे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला. क्रिकेटमध्ये शिस्त का असतं ना, आज मुंबईच्या क्रिकेटला जर कोणी शिकवलं त्यामध्ये नक्कीच आवर्जून उल्लेख केला जातो द लेजंड ऑफ विक्रोलियन्स अमोल म्हात्रे सरांचा. आणि त्याच विक्रोलियन्सच्या साठी मागचे अनेक वर्ष मंगेश वैतीने दिलेत. एक प्राईड मुवमेंट आहे माहुलगाव कोळीवाड्याच्या टीम साठी. माहुलगाव कोळीवाड्यालाच बिलॉंग करतात. हेमंत कोळी सर एक लेजंडरी अंपायर असत. त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम माहुलगावला. धावफलकावरती धावात 8 बॉल बाकी आहेत मैदानावरती 24. ध्रुवी बालाजी एंटरप्राइजेस खारबाव इथनं अजूनही त्यांना मैदानावरती बनवायच्यात रन्स आपण पाहताय. जिंकण्यासाठी 57 एक लकी पॅकर म्हणून नरेशदा ठाकूर यांची ओळख आहे. आणि आज पुन्हा एकदा मैदानावरती डंका त्यांच्या नावाचा खारबाव वाजवेल का? आयुष्याच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर नेहमी कायम ठेवावा लागतो. आणि नरेश ठाकूर नावाचा बादशाह या टीमच्या सोबत त्यांनी आज पुरस्कृत केला टीमला. नितीन दादा केणी यांचा वाढदिवस. पुन्हा एकदा भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या ग्रँड सेलिब्रेशन. समोरच बाजूला हॉटेल, पार्टी जोरात. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल सरळ येतोय ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट ऑफ द लॉंग ऑफ. इट्स क्लियर, क्लीन, मॅसिव्ह, बिग 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 6. What a great shot. God of cricket, भारतरत्न सचिन रामाश तेंडुलकर त्यांचं एक वाक्य, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. डेफिनेटली कधी काळी विजलेल्या दिव्यानं देखील उजेड दिलेला असतो. तर मग आपण एका अपयशानं का खचायचं? मागच्या षटकामध्ये अपयश जरूर आलं,
इथे पुनरागमन करण पाटीलच्या बॅटचा तडका अंग फडका धावफलकावरती धावा 14 विकेट कोणती गेली नाहीये स्ट्रॉंग झोन मध्ये टायमर ऑन पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतले 6 मिनिटं आणि पहिला बॉल पडलाय बरोबर 1:42 मिनिटांनी लाईन चांगली आहे अपील फलंदाज बाद लेग बिफोर विकेट परफेक्ट प्लम धक्का पहिला करण पाटीलच्या नावानं टीम खारबावला करण पाटीलची जातीय या ठिकाणी विकेट ऍक्शन रिप्ला तुमच्या समोर बॉलिंग ट्रॅक वरती याला गोलंदाज मनीष माहुलकर तिन्ही स्टंप सोडलं त्यानंतर मिडल स्टिकला आला पाय त्याच्यावरती टो क्रशर यॉर्क लाईक बिफोर विकेट ग्रेट डिसिजन फॉर अंपायर रवी पाटील सर सोनी पाटील सर सुपर डुपर हिट जोडी आहे या दोन्ही गावाच्या क्रिकेटनं देखील अनेक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं एक म्हणजे रोहिंजन आणि एक मुरबी स्वर्गीय प्रेमनाथ इलेव्हन असेल स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजन असेल या गावांचं क्रिकेट का एकदा रायगडच्या फक्त मागच्या 7 ते 8 वर्षाची पानं उलगडून पहा मधुकर दादासारखा लेजंड याच रोहिंजन गावाच्या क्रिकेटनं दिला आणि दुसऱ्या बाजूला आपण नेहमीच पाहिलं नरेश ठाकूर असतील त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं महेशला त्या सोबतीनं आपण रोशनला पाहतो रोशन आजही टीम मध्ये चांगलं क्रिकेट खेळतात महेश दळवी असतील ओमकार असेल सगळ्या टीम्स ऑलवेज टॉपेस्ट होत्या अगदी धानसरचा आपण उल्लेख करू शकतो कैलास पोरजी किशोर पोरजी त्यांची टीम या विभागातील सगळ्या टॉपस्ट टीम अनेक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेट वरती राहिल्यात न्यू बॅटर पराग वतारी स्विचिट त्याचा फर्स्टला कॅच टिपली आहे सेलिब्रेशन करायचं आहे मागचा झेल सुटला होता आता मी टिपलाय पण नंतर सोडलं लास्ट मोमेंटला जाऊ दिलं आणि कॅच कॅरी केली आहे आणि विकेट मैदानावरती मिळती आहे 14 वरती 2 आणि बाद होतो फलंदाज पराग वतारी बॅक टू डग आउट आदरणीय मोतीराम दळवी नानांचं आगमन झाला त्या सोबतीनं एक हसता चेहरा शंभूदादा म्हात्रे आणि भगत दादांचं आगमन झालं आणि सचिन दादाचं आगमन झालं वडवली बच डाट फानात आज दुपारीच मी म्हणालो सुभाषदादा पाटील असतील मोतीराम दादा असतील शंभूदादा असतील आमचे राहुल पाटील असेल जागृती स्पोर्ट्स एक वेळी 2 टायमाचं जेवण मिळालं नाही चालेल पण वडवली बची मॅच मिस नाही झाली पाहिजे 14 विकेट्स 2 या स्वागत मित्रांनो आपलं व्यासपीठावरती 15.30 रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलंय नवीन बॅटर मैदानावरती अक्षय अजूनही सूरजचं येणं बाकी आहे बॅटिंग लाईन फार खोलवर आहे टीम खारबावकडे पलटवार खारबाव कसा करेल कारण आता टार्गेट वाढत चाललाय लक्ष मैदानावरती 65 14 झाले 10 बॉल मध्ये आणि बॉल शिल्लक आहेत 20 त्यामध्ये तुम्हाला 51 करायच्यात येणारे 2 बॉल फार महत्वाच्यात दोन्ही टीम साठी कमी गतीनं टाकला होता लोवर फुल टॉस बॅटला स्पर्श झाला जरूर मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्यावरती पोहोचला चेंडू जातो डॉट चांगली बॉलिंग करताना आपण या ठिकाणी पाहताय 14 लॉस ऑफ 2 बॅट बॉल इन्व्हॉल्व नव्हती सॉरी फॉर दॅट अंतिम बॉल पॉवर प्लेचा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला अंपायर जेस्ट राहील व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड केली जाईल फलक 1 ने पुढे जाता 15 लॉस ऑफ 2 विकेट खारबाव या नावाला साजेसं क्रिकेट दाखवायचं ना तर मैदानावरती आक्रमण करावं लागेल अक्षय प्रणयला शफल झाले पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर हा देखील जाईल व्हाईट बॉल थोडासा दिलासा मिळेल या काही व्हाईट बॉल्स नंतर धावफलक स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतंय 16 या आकड्यावरती इथे जर एखादा फटका आला जर रिक्वायर रन रेट 15 पेक्षा अगदी पुढे तर थोडंसं खाली येऊ शकतं 14-13 पर्यंत पोहोचेल मोठ्या फटक्याची गरज आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करण्याना विसरू नका इथे 2 व्हाईट बॉलनं मदत केली आहे बट लढायचं फटका फर्स्टला मिस टायमिंग बॉल हवा त्या कॅचचा कॉल अगदी केलाय जजमेंट थोडंसं मिस झालाय कॅच ड्रॉप सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल गरज नव्हती बट तरी देखील रनचा कॉल झाला आणि मिळतील या ठिकाणी 2 आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती 18 होतं ज्यावेळी तुम्ही पूर्ण दिवसभर क्रिकेट खेळाल आणि त्यातल्या त्या डे नाईट अगदी शरीर किती साथ देणार पण एक रेकॉर्ड असा देखील
लगातार 47 तास क्रिकेट खेळताना आपण जीजी स्पोर्ट्स वाकणला पाहिलं होतं. 52 तासाचा विक्रम हा जे बजरंग गोरसई ब च्या नावावरती, ज्यांनी आधी भिवंडी, बदलापूर आणि त्यानंतर जेव्हा पालघरचं मुख्यमंत्री चषक गाठलं होतं. 18 बॉल 47 18 बॉल 47 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झाला तिसऱ्या षटकामध्ये महेश मांडवकर. सेकंड स्पेल मध्ये आला मांडवकर. मला माहुलगाव म्हटलं ना, एक मॅच ऑल टाइम अपना फेवरेट. ज्यावेळी घोटच्या स्पर्धामध्ये ही टीम आली, नाईट क्रिकेट स्पर्धा, शिवादादा गोंधळी आणि गावदेवी घोटची. लेस दॅन रन अ बॉल या टीमला डिफेंड करायचं होतं आणि तो सामना एक क्वालिटी फिल्डिंगनं आणि क्वालिटी बॉलिंगनं माहुलगावनं जिंकला होता. फायटर टीम आहे माहुलगाव. त्यांच्या अगेन्स्ट प्रणय उभा है. जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं, जब तक जीतूंगा नहीं तब तक हार मैं मानूंगा नहीं. कारण आयुष्यात स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही तोपर्यंत हार मानायची नसतं. डीजा वडवलीच्या आदरणीय एकनाथजी मात्रे यांचा देखील शुभागमन झाला. नितीन दादा किणी यांच्या पाठीशी नेहमीच दादा आवर्जून उभा असतो आणि बाळू भगत आपल्या सोबतच त्यांचं आगमन झालं. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन थोड्याच वेळा त्या ठिकाणी साजरं केलं जाईल. 16 बॉल 41 मॅच मध्ये ट्विस्ट, कारण प्रणयनं ठोकलाय एक कडक 6. रंगेल आता मॅच. वंडर बॉय आज टीम साठी लढतोय. ध्रुवी बालाजी इंटरप्राइजेस खारबाव त्यांच्यासाठी लढतोय. नरेश दादा ठाकूर मॅच एन्जॉय करतात. लगातार 3 षटकार आले तर कॅश प्राइज 2000चं. इथे चालला बॉल समोर पहिल्या टप्प्यावरती. ओव्हर द बॉलर हेट साइड स्क्रीनला ढकललाय, आदळलाय आणि 4 रन्स देऊन गेलाय टीम खारबावला. स्कोर फ्लॅ होतोय 28 धावा 28. विकास पाटील या पण मंचावर. गावडे स्वागत आहे आपलं. अजून एक चांगला शॉट लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. टीमची टोटल थोडा मिसफिल्ड नंतर वेगानं फ्लॅ होईल का? हो, 2 रन झालेत या ठिकाणी कंप्लीट आणि धावफलक 2 ने पुढे जात. 3-0 30 ऑन बोर्ड. ओमकार म्हात्रे आणि मोतीराम दादा दळवी यांना विनंती आहे आपण ह्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 14 चेंडू 35. अजूनही मॅच माहुलगावला. स्विच इट खेळायचं होतं, बॅटच्या समोर पडला आणि बीड झाला त्या ठिकाणी. चेंडू चाल त्या ठिकाणी डॉट. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 13 बॉल खेळ बाकी आहे मैदानावरती. 35 धावायचा. 13 बॉल रिक्वायर्ड 35. बॉल तयार. अजून एक डॉट बॉल. बॅटच्या समोरून आपल्या रेंज पासून बॉल फिरवताना आपण पाहिलं जीवनात सोपं असं काहीच नसतं. काही मिळवायचं असेल त्यासाठी करावी लागतं मेहनत, करावे लागतात कष्ट. कारण 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची असतं 4 अक्षराची मेहनत. आफ्टर 3 ओव्हर 30 टार्गेट आहे 65. अर्ध्यापेक्षा जास्त धावा अजूनही शिल्लक आहेत आणि त्या बनवायच्यात येत्या 12 बॉल मध्ये. आणि येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती अपेक्षित आहेत 35. 11 टॉप माहुलगाव. पुढची लढाई येते एका बाजूला मुरबी, दुसऱ्या बाजूला वडवली ब. अलीकडच्या काळात वडवली ब ला एक वेगळं प्रेस्टिज क्रिकेट खेळताना आपण पाहता. एक नामवंत टीम म्हणून या टीम कडे पाहिलं जातं. एक काळ असा देखील होता 11+ एकत्र करताना ना की 9 यायच्या. मग विनायक दादा असतील, विकास असेल, विशाल असेल, सगळ्यांचं मोठं योगदान राहिला टीम साठी. पण त्यांची हार न मानण्याची जिद्द आणि लढण्याची प्रवृत्ती आणि छोटे छोटे प्लस आज स्टार झालात. नन्हे नन्हे पांडवा आज सितारे बन चुके. अगदी त्या दर्जाचं क्रिकेट मागच्या 5 वर्षामध्ये चेंज द गेम या नावाप्रमाणे प्रोग्रेस जे वडवली बी न केलं. प्राऊड ऑफ यू बॉईज. 12 बॉल 35 गरज. जवळ मैदानाच्या आत
ओव्हर नंबर सुरू झाली 4. कल्पेश कडकच्या विरुद्ध कडक फटका लगवायचा होता अक्षयला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी राहिला. एक सिंगल ऍड केली जाईल आणि एका सिंगल नंतर समीकरण मैदानावरती बदलत आहे. 11 बॉल आणि 34 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रणय पाटीलच्या विरुद्ध कल्पेश ट्रॅप सेट करत असताना फोल्डिंग मध्ये चेंजेस. अगदी तुम्ही जवळ आपण पाहताय 18 मिनिटं घेतली आहेत. 18 मिनिटं 36 सेकंद. ओव्हर नंबर सुरू आहे 4. मागचा सामना जिंकला बामन डोंगरीनं. या मॅचची विनर त्यांना फाईट करणारा त्याआधी तुर्भेला आपण पाहिलं आणि त्या सोबतीनं दारावेला आपण पाहिलं. म्हणजे नवी मुंबई आज एकमेकांच्या विरुद्ध धडकणारा रायगडमध्ये. यानंतर मुरबी विरुद्ध वडवली ब, त्यानंतर दारावे विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल कुमार 11 तुर्भे, त्यानंतर विहान खाडेकर मिराज 11 जीवदानी बामन डोंगरी. त्यांना या मॅचचा विनर फाईट कराल. विकेट जाती अक्षय पाटीलची आणि यात धक्का लागला आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय सूरज पाडल. समीकरण बदलेल. गरजेच्या 10 बॉल मध्ये अजूनही 34 धावा. रिक्वायर रन रेट भरपूर लांब गेला. त्यामुळे या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल काय राहिलं तर बॅटिंग कार्ड वरती महेश माहुलकरनं मारलेले षटकार. हर्षद माहुलकर त्याच्या सोबती नव्हता. चांगली बॅटिंग कल्पेश कडकनं देखील केली. एकानं बनवल्या 18, एकानं बनवल्या 27 आणि त्या 27 चांगल्या होत्या. 65 बनवण्यासाठी त्यांचा मोठा हातभार होता. मॅच संपलेली नाहीये. एका बाजूला तुम्ही भिवंडीचं जिद्दी क्रिकेट पाहता, दुसऱ्या बाजूला आहे मुंबई माहुलगाव मधील शांत आणि तितकीच क्रिकेटच्या मात्र पटलावरची एक अग्रेसिव्ह टीम जी नेहमीच मैदानावरती उतरली की अट्रॅक्शनचं सेंटर बनतं. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 34ची गरज आहे. आज जवळजवळ 15 ते 20 वर्षाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात. संदीप सर, मचिंद्र सर भरपूर चर्चा करतात. ये वक्त कभी रुके ना, अगदी असंच ते म्हणत असेल. आपण म्हणतो की जब मिल बैठेंगे दो यार तो मजा आएगा ना मेरे यार. आज 3 आहेत. असं नको व्हायला येणाऱ्या काळामध्ये की 3 तिकडा आणि काम बिगडा. तर आपण एक थोडा मायनस करू बाजूला. या मॅच नंतर आपण ब्रेक देऊ. लवकर सोडू आज आपण दीपक पाटील सरांना. आज ते डे नाईट करतात आणि उद्या पण त्यांना मॉर्निंगला मॅच कव्हर करायची आहे. त्यांची काळजी आपल्याला करणं अगदी गरजेचं आहे. 8 बॉल 34ची गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार होतो गोलंदाज. कडकच्या विरुद्ध कडक मारायच्यात बट तेच येत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती अगदी नरम झाली आहे टीम खारबावसाठी. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉल जिंकण्यासाठी 34 करायच्यात. बॅक ऑफ द हँड टाकला होता फिंगर रोल करत. ग्रेट बॉल. आणि आता मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे ध्रुवी बालाजी इंटरप्राइजेस खारबावच्या विरुद्ध टीम माहुलगाव कोळीवाडाच्या बाजूनं. 7 चेंडू 34. फ्रंट फुट लॅट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या टुर्नामेंट मधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आलाय. बाहुबली आएगा तो गेंद वापस नहीं आएगा, वो जाएगा सीधा बाहर. आणि या षटकारानं थोडा उशीर जरूर झालाय पण या पाहूयात. 6 बॉल अजूनही 28 बाकी आहेत मैदानावरती. त्या बनवल्या जातील का? प्रणयला स्ट्राईक कमी मिळणं या मॅच मध्ये ते थोडं टेन्शनचं काम राहिलंय. कारण बॅटिंग ट्रॅक वरती आला होता करण पाटील. त्यानं सामना केला 6 बॉलचा. त्यानं बनवल्या रन्स मैदानावरती 7. अक्षय पाटील आला. त्यानं 4 बॉल मध्ये केले 3. सूरज आला 3 डॉट खेळले आणि त्यानंतर 6 आला. 4 बॉल मध्ये 6 वरती तो बॅटिंग करतोय. प्रणय बॅटिंग करतोय मैदानावरती. 2 षटकार 1 चौकार. म्हणजे तो देखील डॉट तितकेच खेळला. जवळजवळ 7 बॉल डॉट खेळला. फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. कारण 23 मिनिटं तुम्ही 4 ओव्हरसाठी घेतलेत. अंपायरसाठी हा मॅसेज महत्वाचा. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू माहुलगाव तुम्ही ठेवू शकता. सहा चेंडू 28 धावेची गरज आहे
हरेश दादांकडनं ऑल द बेस्ट टीमला. आणि इथनं हा सामना जिंकला खारबावनं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नरेश ठाकूर सोनारपाडा यांच्याकडनं टीम खारबावला. संघर्षाला संयम जोडला की विजय आपलाच होत असतो. या मॅच मध्ये तेच करतीये माहुलगाव. कारण स्वतःला सामर्थ्यवान बनवायचं असेल तर परिस्थिती स्वतः लढावं लागतं. कारण काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका. प्रत्येक दिवस प्रत्येक मैदान एक नवी संधी असतं. पुलाड आज टीमच्या बाहेर आहे. पुलाडची पर मॅच फीस भरपूर महागडी आहे. ती माहुलगावला सहजासहजी परवडत नाही. तर मग आज त्याला या मॅच मध्ये थोडासा ब्रेक देण्यात आला. कारण पोलाडची इतकी फीज आहे जितकी मिटेल स्टार्कची IPL ची एका बॉलची किंमत आहे. 6 बॉल 28. आणि पोलाडला रात्री फिल्डिंगला कुठे ठेवलं ते पण शोधावं लागतं मंगेश दादाला. म्हणून त्याला मॅच मध्ये ब्रेक देण्यात आला. 6 बॉल आणि ऑन स्क्रीन आम्ही तुम्हाला आता थोड्याच वेळात पोलाड दाखवतो. पहिलाच बॉल 6-28 करायच्या होत्या. चलो एक बार पोलाड हाय हो जाने दो. हा पाहू शकता तुम्ही माहुलगावचा पोलाड. सुनील माहुलकर. मंग्यादानं लक्ष द्यायला हवं पोलाडकडे. येणाऱ्या काळामध्ये अजून तो चांगलं क्रिकेट दाखवू शकतो. माहुलगावसाठी गरज आहे त्याची. 5 बॉल 28. इथे लाईन चांगली आहे. अपील झालाय. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. आणि फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहताय प्रणय पाटील. आणि आता सामना पूर्णपणे टर्न झालाय माहुलगावच्या बाजूनं. 4 चेंडू 28 ची गरज आहे. 14 बॉल 18 प्रणयने केलेत. रिषभ काठे जातो मैदानावरती बॅटिंगसाठी. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि माहुलगाव कोळीवाडा बॅटिंग चांगली केली खऱ्या अर्थानं महेश मांडवकरनं. आणि तितकंच चांगलं क्रिकेट गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी दाखवलं. 4 चेंडू 28 धावा. हे चित्र फार क्वचितच क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रिक्वायर रन रेट मेंटेन ठेवता आला नाही खारबावला. त्यामुळे टेन्शन वाढत गेलं. पहिल्या षटकात आले धावा फक्त 8. आणि त्यानंतर देखील सेकंड ओव्हर अप्रतिम होतं. इथे फटका चांगला. वरी फर्स्ट बॉल रिषभ काठेनं ठोकलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करते खारबाव पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी. व्हॉट अ ग्रेट शॉट. मी फक्त बॉलर नाही आहे, मी ऑलराऊंडर आहे. या षटकारांना रिषभ काठे सांगत असताना खारबावच्या पाठीराख्यांना 3 बॉल मैदानावरती अजूनही बाकी आहेत. रन्स करायच्यात. 3 बॉल मध्ये 22. हाफ ट्रॅकर हा एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. आणि थोडा उशीर जरूर झालाय बट मैदानावरती संघर्ष सुरू आहे रिषभ काठेचा. हा आला चौकार. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2 रन बाकी आहेत 18. एखादा नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. दोन चेंडू 18 रनची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश वैती. फुल टॉस ऑन साइडला डीप मिड विकेटच्या वरनं एक आला एक्स्ट्रा कव्हरला. आणि हा आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रिषभ काठे ऑन फायर. एक बॉल करायच्यात आता 12. एक बॉल 12. कधी म्हणताना कोणी पाहिलेत का? अनेक साऱ्या प्रश्नांची उत्तर येतील. हो 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 अनेकांनी पाहिल्यात. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम म्हणूनच तर जिथे कधीही प्रेडिक्शन फल तो हा क्रिकेटचा खेळ. एक बॉल 12 रन. स्माइल आणि अजून एक स्टँड अँड डिलिव्हर. मिस टायमिंग. मिड विकेटला कॅच इझी टेकन. आणि विकेट मिळतीये. आणि 53ला 5 गडी बाद. खारबाव 11 धावेनं हा सामना माहुलगावनं जिंकलाय. या आपण वाढदिवसाकडे वळतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज मच्छिंद्र पाटील सरांचा पण वाढदिवस साजरा होतोय. आपण वळूयात संदीपजी पाटील सरांकडे. ओमकार मात्रे आणि मोतीराम दळवी आपण या. आपली ही पूर्ण टीम आपल्याला ठिकाणी आमंत्रित करते. शंभू दादा आज हिरो दिसतोय. चला आपण केक कट करूयात बट पोलीस पेक्षा जास्त नाही. चला आपण डीजे एक बर्थडे सॉन्ग रेडी ठेवायचं. थोडं तिकडे होता ना म्हणजे लाईव्ह वाला कव्हर करेल. मॅन ऑफ द मॅच
महेश मांडवकर डान्सर पण आहे आज सोबत. चला आपण वाढदिवस साजरा करूया नितीन शेट केणी यांचा. हॅपी बर्थडे ब्रो. हॅलो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मुरबी संघ. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवा. बालू भगत इथे आलेले आहेत तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बालूशेठ भगत. मॅन ऑफ द मॅच महेश इथे आलाय तर बालूशेठ भगत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन आपण सन्मानित करायचं आहे. महेश मांडवकर स्वतः संघनायक आहे.